नमस्कार आणि स्वागत आहे. आज आज आपल्याकडे काही खूपच इंटरेस्टिंग कागदपत्रं आहेत. ही कागदपत्रं एका विशिष्ट धार्मिक दृष्टिकोनातून काय म्हणतात त्याला, शेवटच्या काळाबद्दल एक अत्यंत तपशीलवार नकाशा मांडतात. असं समजा की आपण इतिहासाच्या एका मोठ्या वेटिंग रूममध्ये बसलो आहोत. पण मग प्रश्न हा आहे की ही प्रतीक्षा संपणार कधी आणि बाहेर नेमकं काय घडणार आहे? या सगळ्या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी एक एक वेगळाच शब्द आहे, गॉंगबॅक. हा एक कोरियन शब्द आहे. त्याचा अर्थ होतो एक रिकामा काळ किंवा मध्यांतर. आता पहिला प्रश्न तर हाच येतो ना की बायबलच्या विश्लेषणात हा कोरियन शब्द कुठून आला? तर याचं कारण असं आहे की ही कागदपत्र मूळतः एका कोरियन धर्मशास्त्रीय अभ्यासावर आधारित आहेत. त्यामुळे त्यांची जी मूळ संकल्पना आहे ती तशीच वापरली आहे. आज आपलं काम आहे या नकाशाचे तुकडे जोडणं, या गॉंगबॅकचा अर्थ समजून घेणं आणि वर्तमानाबद्दल आणि भविष्याबद्दल हे स्रोत काय सांगतात याचा शोध घेणं. चला तर मग खोलवर जाऊन बघूया यात काय दडलंय. तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. हा मध्यांतर काळ किंवा गोंगबेकिगी म्हणजे नक्की काय आहे? या स्रोतांनुसार तो कधी सुरू झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो संपणार कधी? हो. तर या कागदपत्रांनुसार हा मध्यांतर काळ जवळपास 2000 वर्षांपूर्वी पेंटाकॉस्टच्या दिवशी सुरू झाला. हा तो दिवस होता जेव्हा पवित्र आत्मा पृथ्वीवर आला. या स्रोतांमध्ये या संपूर्ण काळाला देवाने असं म्हटलंय की बी पेरण्याचा आणि शेती करण्याचा काळ आहे हा. आध्यात्मिक शेती. अगदी. एक आध्यात्मिक शेती आहे जिथे देव एक विशिष्ट पीक गोळा करतोय आणि या पिकाला ते पहिली फळे म्हणजे फर्स्ट फ्रुट्स असं म्हणतात. पहिली फळे ही संकल्पना थोडी उलगडून सांगाल का? म्हणजे हे कोण लोक आहेत आणि यांना फक्त याच नावाने ओळखलं जातं की अजून काही नावं आहेत? पहिली फळे म्हणजे ते लोक जे या 2000 वर्षांच्या काळात देवाच्या शिकवणीनुसार तयार झाले आहेत. ही एक प्रतिकात्मक संज्ञा आहे. आणि त्यांना अनेक नावांनी ओळखलं जातं. स्रोतांमध्ये त्यांना देवाचे प्रतिरूप, हुतात्मा साक्षीदार, देवाची मुले, वधू आणि व्यापक अर्थाने चर्च असेही म्हटलं आहे. अच्छा. पण खरी गंमत तर इथे आहे. या स्रोतांनुसार या पहिल्या फळांची एक एक निश्चित संख्या आहे. एक मिनिट. संख्या म्हणजे काही आकडा दिलाय का? हो. आणि तो आकडा खूपच विशिष्ट आहे. 1,44,000. बापरे. हो. प्रकटीकरणाच्या पुस्तकातून हा आकडा घेतला आहे. या स्रोतांचं म्हणणं असं आहे की जेव्हा ही 1,44,000 पहिल्या फळांची संख्या पूर्ण होईल तेव्हा देवाची ही आध्यात्मिक कापणी थांबेल आणि तोच क्षण असेल जेव्हा हा मध्यंतर काळ संपेल आणि घटनांचा पुढचा अंतिम टप्पा सुरू होईल. म्हणजे हा मध्यंतर काळ एका विशिष्ट संख्येवर येऊन थांबतो. 1,44,000. हा आकडा इतका नेमका कसा? यामागे काही विशेष कारण दिलं आहे का? आणि हे मोजणार कोण? हे खूपच गूढ वाटतंय. बरोबर. या स्रोतांमध्ये या संख्येला प्रतिकात्मक मानलं गेलं आहे, पण तरीही ती एक पूर्णत्वाची खूण आहे. आणि हे मोजमाप अर्थातच दैवी आहे, मानवी नाही. पण मूळ मुद्दा हा आहे की हा काळ अनिश्चित काळासाठी नाहीये. त्याला एक शेवट आहे जो या संख्येच्या पूर्ततेशी जोडलेला आहे. ठीक आहे. म्हणजे हा 2000 वर्षांचा मध्यंतर काळ एका मोठ्या आराखड्याचा फक्त एक भाग आहे. या स्रोतांमध्ये तर संपूर्ण मानवी इतिहासालाच एका मोठ्या टाईमलाईनवर मांडलं आहे आणि त्यासाठी उत्पत्तीच्या निर्मितीच्या दिवसांना हजारो वर्षांशी जोडलं आहे. ही कल्पना मी अनेकदा ऐकली आहे, पण यांनी तर त्यावर आधारित इतिहासाचा एक संपूर्ण नकाशाच तयार केलाय. तो कसा दिसतो? हो ना. आणि हा या विश्लेषणाचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. याचा आधार बायबलमधील एका तत्वावर आहे की देवासाठी एक दिवस 1000 वर्षांसारखा आहे. या एका ओळीवरून त्यांनी निर्मितीच्या 7 दिवसांना मानवी इतिहासाच्या 7000 वर्षांशी जोडलं आहे. हे फारच रंजक आहे. म्हणजे प्रत्येक दिवस म्हणजे 1000 वर्षांचा कालखंड. मग यानुसार आपण सध्या कुठे आहोत? या आराखड्यानुसार चौथा दिवस म्हणजे चौथं सहस्त्रक ते तेव्हा संपलं जेव्हा येशूचा जन्म झाला. अच्छा. आणि यामागचा तर्क असा आहे की जसं उत्पत्तीच्या पुस्तकात चौथ्या दिवशी सूर्य, चंद्र आणि तारे निर्माण झाले, बरोबर, त्याचप्रमाणे येशू हे जगासाठी आध्यात्मिक सूर्य म्हणून आले. ते प्रकाशाचे वास्तविक रूप आहेत. वा. म्हणजे उत्पत्तीतील भौतिक निर्मिती आणि इतिहासातील आध्यात्मिक घटना यांची थेट सांगड घातली आहे. मग 5वा आणि 6वा दिवस ते तर आपल्या काळाशी संबंधित असले पाहिजेत. अगदी बरोबर.
5वा आणि 6वा दिवस म्हणजे 5वे आणि 6वे सहस्रक. साधारणपणे इसवी सन 1 पासून ते इसवी सन 2000 पर्यंतचा काळ. याच काळाला पवित्र आत्म्याचा काळ मानलं जातं आणि याच काळात या स्रोतांनुसार एक महत्वाची प्रक्रिया घडते. मानव, ज्याला काही ठिकाणी पशु असंही संबोधलं आहे. थांबा, मानवाला पशु म्हटलं आहे, हे जरा कठोर नाही का वाटत? हो, पण इथे पशु या शब्दाचा अर्थ नैसर्गिक शारीरिक प्रवृत्तींनी जगणारा मानव असा आहे. अच्छा, म्हणजे आध्यात्मिक जागृतीच्या आधीची अवस्था. अगदी. आणि देवाचे प्रतिरूप म्हणजे तोच माणूस जेव्हा आध्यात्मिकरित्या जागृत होऊन देवाच्या इच्छेनुसार जीवन जगतो. तर ही 2000 वर्ष त्या परिवर्तनाची आहेत. आणि इथेच 2024 या वर्षाचा एक विशेष उल्लेख येतो, बरोबर? या स्रोतांनुसार 6व्या दिवसाच्या शेवटाचा आणि 2024चा काय संबंध आहे? इथे एक सुंदर रूपक वापरलं आहे. हे स्रोत सांगतात की 6व्या दिवसाचा शेवट जवळ आला आहे, कारण 6 दगडी रांजण काठोकाठ भरले आहेत. हे येशूने काना गावातील लग्नात केलेल्या चमत्काराचा संदर्भ आहे ना? हो, तिथे 6 दगडी रांजण होते. या स्रोतांमध्ये हे 6 रांजण 6000 वर्षांचे प्रतीक आहेत आणि ते 2024 मध्ये काठोकाठ भरले आहेत असे एक प्रतिकात्मक विधान केलं आहे. याचा अर्थ 6000 वर्षांचा कामाचा काळ आता संपत आला आहे. बरोबर. म्हणजे आपण एका मोठ्या युगाच्या अगदी शेवटच्या क्षणी उभ्या आहोत असं या आराखडाचं म्हणणं आहे. आणि मग यानंतर येतो 7वा दिवस. बरोबर. 7वा दिवस म्हणजे 7वे सहस्रक. याला 1000 वर्षांचे राज्य किंवा शबातची विश्रांती म्हटलं आहे. जसा निर्मितीचा 7वा दिवस देवासाठी आणि त्याच्या निर्मितीसाठी विश्रांतीचा होता, तसंच इतिहासाचं 7वं सहस्रक हे पृथ्वीसाठी शांती आणि विश्रांतीचं असेल. ठीक आहे. म्हणजे इतिहासाचे 6000 वर्षे जवळपास संपत आले आहेत. 6 रांजण भरले आहेत आणि 1,44,000 लोकांची संख्याही पूर्ण होत आली आहे. पण या आराखड्यानुसार 7व्या 1000 वर्षांच्या शांततेच्या युगात प्रवेश करण्याआधी काहीतरी मोठं घडायला हवं, नाही का? तो दरवाजा उघडणार कसा, इथेच कदाचित प्रकटीकरणाचा संबंध येत असेल. अगदी अचूक मुद्दा. या कागदपत्रांनुसार त्या शांततेच्या युगात प्रवेश करण्याआधी एक ट्रिगर आहे, एक निर्णायक घटना, आणि ती समजण्यासाठी चर्चच्या आध्यात्मिक स्थितीकडे बघावं लागेल असं ते सांगतात. प्रकटीकरणाच्या पुस्तकात सुरुवातीला आशियातील 7 चर्चचा उल्लेख आहे. हो. ते केवळ त्यावेळचे चर्च नव्हते, तर चर्चच्या इतिहासातील वेगवेगळ्या टप्प्यांचे प्रतीक आहेत असं मानलं जातं. आणि आपण सध्या कोणत्या टप्प्यात आहोत या स्रोतांनुसार? या स्रोतांनुसार आपण शेवटच्या म्हणजे लाओडिसियन चर्चच्या काळात आहोत. या चर्चचं वर्णन कोमट असं केलं आहे, ना गरम ना थंड. म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या उदासीन, आत्मसंतुष्ट. बरोबर. जेव्हा चर्च या अवस्थेला पोहोचेल तेव्हा हा 2000 वर्षांचा मध्यांतर काळ संपेल आणि शेवटचा 1 आठवडा नावाची एक अत्यंत महत्वाची भविष्यवाणीची वेळ सुरू होईल. आणि त्या प्रसिद्ध 7 शिक्क्यांबद्दल काय? ते या चित्रात कुठे बसतात? ते तोडले गेल्याशिवाय तर पुढच्या घटना सुरू होत नाहीत असं म्हणतात. ते केव्हा तोडले जातात? यावर स्रोतांमध्ये 2 शक्यतांची चर्चा आहे. एक मत असं आहे की हे 7 शिक्के गेल्या 2000 वर्षांपासून हळूहळू एक-एक करून तोडले जात आहेत. म्हणजे प्रत्येक शिक्का एका विशिष्ट ऐतिहासिक घटनेचं प्रतीक आहे? हो, जसं की एखादं युद्ध, दुष्काळ किंवा महामारी. पण या कागदपत्रांचा लेखक स्वतः या मताशी सहमत नाही. अच्छा. मग लेखकाचं स्वतःचं मत काय आहे? ते वेगळं का आहे? लेखक मानतो की हे 7ही शिक्के एकाच वेळी शेवटचा आठवडा सुरू होण्याच्या अगदी क्षणी तोडले जातील. एकाच वेळी? हो. आणि त्यामागे एक तर्क आहे. तो म्हणतो की शिक्के तोडल्यावर होणाऱ्या घटना या अपरिवर्तनीय आणि निर्णायक आहेत. उदाहरणार्थ, 4थ्या शिक्क्यानंतर पृथ्वीवरील 1/4 लोक मारले जातील असं वर्णन आहे. बापरे. लेखकाचा मुद्दा असा आहे की मानवी इतिहासात आत्तापर्यंत युद्ध झाली, पण त्यानंतर शांततेचा काळही आला. हे चक्र सुरूच आहे. जर शिक्के खरोखर तोडले गेले असते तर तो विनाश अविरत चालू राहिला असता. शांतता परत कधी चाली नसती. म्हणजे याचाच अर्थ ते विनाशकारी शिक्के अजून तोडले गेलेले नाहीत. अगदी. म्हणजे शिक्के तोडणं ही एक मोठी, नाट्यमय आणि अंतिम पर्वाची सुरुवात करणारी घटना असेल. तर मग या सगळ्याचा शेवट कसा होतो? या आराखड्याचा कळस काय आहे? अंतिम घटनाक्रम निश्चित करण्यासाठी थेसलोनिकांस लिहिलेल्या पत्राचा संदर्भ दिला आहे असं दिसतंय. बरोबर.
हा या आराखड्याचा शेवटचा आणि सर्वात स्पष्ट भाग आहे. या स्रोतानुसार येशूच्या पुनरागमनापूर्वी 2 विशिष्ट आणि डोळ्यांना दिसणाऱ्या घटना घडणं अनिवार्य आहे. त्या घडल्याशिवाय पुनरागमन होणार नाही असं यात ठामपणे म्हटलं आहे. या 2 घटना कोणत्या आहेत? पहिली घटना आहे धर्मत्याग, म्हणजे अपॉस्टसी. याचा सोप्या भाषेत अर्थ काय? विश्वास सोडणं, चर्चमध्ये मोठ्या प्रमाणात लोक देवाच्या शिकवणीपासून दूर जातील. एक प्रकारची आध्यात्मिक बंडखोरी होईल, चर्च आतून कमकुवत होईल. आणि दुसरी घटना? दुसरी आणि सर्वात नाट्यमय घटना आहे अधर्माचा पुत्र, म्हणजे मॅन ऑफ लॉलेसनेस प्रकट होणे. याला नाशाचा पुत्र असंही म्हटलं आहे. अधर्माचा पुत्र हे ऐकायला खूपच गंभीर वाटते. म्हणजे हा कोणी विलन आहे का एखाद्या चित्रपटासारखा, की ही फक्त एक वाईट प्रवृत्ती आहे? या स्रोतांमध्ये त्याला एका विशिष्ट व्यक्तीच्या रूपातच पाहिलं आहे. असा कोणीतरी जो उघडपणे देवाच्या विरोधात उभा राहील आणि स्वतःलाच देव म्हणून घेईल. अरे देवा! ही काही केवळ एक अमूर्त, वाईट प्रवृत्ती नाही, तर एक ठोस, दिसणारी, ऐतिहासिक व्यक्ती असेल, असं या कागदपत्रांचं म्हणणं आहे. म्हणजे हा एक निश्चित क्रम आहे. आधी लोकांचा विश्वास उडेल, मग हा अधर्माचा पुत्र येईल आणि मग त्यानंतरच येशूचे पुनरागमन होईल. अगदी तसंच. यावर विशेष जोर दिला आहे की ही व्यक्ती प्रकट झाल्यानंतरच पुनरागमन होईल आणि त्या घटनेने दानियलच्या पुस्तकातील 70 आठवड्यांची भविष्यवाणी पूर्ण होईल आणि इतिहासाचं एक मोठा पर्व संपेल. हा या संपूर्ण आराखड्याचा शेवटचा टप्पा आहे. आज आपण एका लांबलचक मध्यंतर काळापासून ते अंतिम घटनांना चालणाऱ्या 2 कलमी कार्यक्रमापर्यंत एका अत्यंत गुंतागुंतीच्या भविष्यवाणीच्या आराखड्याचा प्रवास केला. हा एक असा दृष्टिकोन आहे जो उत्पत्ती, दानियल, शुभवर्तमान आणि प्रकटीकरण यांसारख्या वेगवेगळ्या ग्रंथांमधील धागे एकत्र विणून इतिहासाची एक सलग कथा सांगण्याचा प्रयत्न करतो. होय, आणि यातील मूळ कल्पना अशी आहे की इतिहास हा केवळ अपघात किंवा यादृच्छिक घटनांचा क्रम नाहीये, तर तो एका पूर्वनियोजित दैवी वेळापत्रकानुसार चालतो. आणि या वेळापत्रकात चर्चची आध्यात्मिक स्थिती एका घड्याळासारखं काम करते. अच्छा. म्हणजे चर्चची अवस्था कशी आहे यावरून आपण त्या वेळापत्रकात कुठे आहोत याचा अंदाज लावता येतो, असं हे स्रोत सांगतात. आणि याच संदर्भात 2024 या वर्षाचा उल्लेख महत्त्वाचा ठरतो. ते त्याला दगडी रांजण काठोकाठ भरल्याचा प्रतिकात्मक क्षण म्हणतात. बरोबर. हे काही विशिष्ट तारखेची भविष्यवाणी करत नाहीये, पण ते एका मोठ्या बदलाची, एका युगाच्या समाप्तीची आणि नव्या युगाच्या सुरुवातीची भावना नक्कीच निर्माण करते. यावर विचार करण्यासाठी एक प्रश्न असा आहे की जर हा आराखडा क्षणभर स्वीकारला तर आपण एका मोठ्या भविष्यवाण्याच्या बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. ही कल्पना आपल्या दैनंदिन जीवनाकडे आणि जगात घडणाऱ्या घटनांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकते?